विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरला सार्वजनिक खर्च हा भाग बघितला होता. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की खर्चाचं वर्गीकरण आपण 4 प्रकारात केलं होतं. विकास खर्च, विकासेतर खर्च, महसुली खर्च, भांडवली खर्च या पद्धतीनं. आणि सार्वजनिक खर्चामध्ये आजकाल वाढ का होत आहे तर त्याची कारणं आपण अभ्यासली होती. आता आपल्याला दुसरा टप्पा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे सार्वजनिक उत्पन्न. आता हे जे सार्वजनिक उत्पन्न आहे तर त्याचा अर्थ काय, तर सरकारला प्राप्त होणारे उत्पन्न. वेगवेगळ्या मार्गांनी सरकारला प्राप्त होणारं उत्पन्न म्हणजे सार्वजनिक उत्पन्न. साहजिकच खर्च करण्यासाठी सरकारला उत्पन्नाची गरज आहे, नाहीतर सरकार खर्च कुठून करणार. मग हे जे सार्वजनिक उत्पन्न आहे, हे सार्वजनिक उत्पन्नाचं प्रामुख्याने 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. एकाला म्हणतात कर स्वरूपातील उत्पन्न आणि दुसऱ्याला म्हणतात करेतर स्वरूपातील उत्पन्न. आता हे कर आणि करेतर या दोघांमध्ये काय फरक आहे, तर कर कशाला म्हणायचं आणि करेतर उत्पन्न कशाला म्हणायचं, तर कर सोडून, कर म्हणजे टॅक्स सोडून सरकारला जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश केला जातो करेतर उत्पन्नामध्ये. आणि कर टॅक्स, मग टॅक्सची व्याख्या काय, कराची व्याख्या काय, तर जे उत्पन्न आपण सरकारला कोणत्याही विशिष्ट लाभाच्या अपेक्षेनं देत नाही त्याला म्हणायचं कर. म्हणजे जे उत्पन्न आपल्याला सक्तीनं द्यावंच लागतं, पण ते देत असताना त्या मोबदल्यामध्ये सरकारकडून आपल्याला कोणत्याही विशिष्ट लाभाची अपेक्षा आपण करू शकत नाही, तर त्याला कर असं म्हटलं जातं. प्राध्यापक टॉसिंग यांनी कराची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये ते म्हणतात की शासनाकडून लागू केलेले विशिष्ट प्रकारचा आकार म्हणजे कर. शासनाने लागू केलेला विशिष्ट प्रकारचा आकार म्हणजे कर. पण हा आकार लागू करत असताना ग्राहकांना किंवा नागरिकांना किंवा जनतेला काही विशिष्ट परताव्याची हमी सरकार देत नाही, म्हणून त्याला फी म्हणत नाही. त्याला फी म्हणत नाही तर त्याला काय म्हटलं जातं, कर म्हटलं जातं. कारण तिथे विशिष्ट परताव्याची हमी काही दिलेली नाही, किंवा डायरेक्ट आपण कर भरला म्हणून आपल्याला पर्टिक्युलर हा लाभ मिळाला असं काही आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून सेलिगमन, प्राध्यापक सेलिगमन यांनी कराची काय व्याख्या केलेली आहे, तर विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर. बघा काय शब्द वापरले त्यांनी, विशेष लाभ. विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय म्हणजे आपल्याला कर भरल्यावर काही पर्टिक्युलर सुविधा मिळतील याची गॅरंटी नाही. विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय शासनानं वसूल केलेलं सक्तीची रक्कम किंवा सक्तीचं देणं जे शासनाला आपण लागतो त्याला म्हणायचंय कर. सक्तीचं देणं असं का म्हटलंय, कारण जर आपण आकारलेला कर भरला नाही, सरकारने लागू केलेला ठरवलेला कर भरला नाही तर आपल्याला शासन होऊ शकते, म्हणून त्याला सक्तीचं देणं असं म्हटलं जातं. त्याला एक कायदेशीर अस्तित्व घटनेद्वारे निर्माण झालेलं केलेलं आहे आणि त्यामुळे आपली इच्छा असो अथवा नसो तर ते आपल्याला भरावंच लागतं. मग समजली कराची व्याख्या. म्हणजे थोडक्यात काय, तर फी म्हणजे कर नाही. शासन आकारत असलेली विशिष्ट रक्कम ही अशी रक्कम आहे की जी आपण शासनाला देणार, पण त्या मोबदल्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर सेवा मिळेल, पर्टिक्युलर लाभ मिळेल याची गॅरंटी नाही. असा काही करार शासन करत नाही आणि हे आपली इच्छा असो अथवा नसो आपल्याला द्यावं लागतं, म्हणून त्याला सक्तीचं देणं असंही म्हटलं जातं. आता तुम्ही बघा की आजकाल लोकशाही सरकार आहे. मग लोकशाहीची व्याख्या आपण काय करतो, लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य, आणि त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये कल्याणाची भूमिका अपेक्षित आहे. मग एकीकडे लोक कल्याण व्हावं ही आपली अपेक्षा आहे आणि दुसरीकडे आपण पैसे देत असताना ती सक्ती आहे की एवढी करांची रक्कम आपल्याला द्यावीच लागेल. म्हणून जेव्हा सरकार करांची आकारणी करतं त्यावेळेला सरकारची ही जी लोककल्याणाची संकल्पना आहे ती संकल्पना मोडीत निघू नये
म्हणून करांची काही तत्व ही ठरवली गेलेली असतात, ज्या त्या राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार ती ठरतात. त्यामध्ये पहिलं तत्व आहे की अशी अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमतेनुसार कर भरावे. म्हणजे ज्याची आर्थिक कुवत जास्त असेल त्याच्याकडनं जास्त कराची अपेक्षा सरकार करू शकते, आणि ज्याची आर्थिक कुवत कमी आहे त्याच्याकडनं कमी कराची अपेक्षा केली जाते. तुम्ही बघा, इन्कम टॅक्स आपल्याकडे 3 श्रेणी आहेत म्हणून, 10%, 20%, 30%. का बरं? ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यावर 10% कर आकारला जातो, म्हणजे त्यांच्या 100 रुपयातले 10 रुपये कर स्वरूपामध्ये जातात. ज्यांचं थोडं जास्त आहे त्यांच्या 100 रुपयातले 20 रुपये सरकार कर म्हणून घेतं, 20%. आणि ज्यांचं त्याही पेक्षा जास्त आहे त्यांच्याकडनं 100 रुपयातले 30 रुपये सरकार कर म्हणून घेते. म्हणजे इथे क्षमतेनुसार समता अपेक्षित केलेली आहे. दुसरं की कर हे निश्चित असावे. म्हणजे असं नाहीये की या महिन्याला सरकारने एक रेट डिक्लेअर केला, पुढच्या महिन्याला दुसरा, असं नाहीये. एकदा कर निश्चित झाला ना तर शक्यतो वर्षभर तरी त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे लोकांना कॅल्क्युलेशन करणं शक्य होतं की आपल्याला नेमकं किती कर भरावा लागेल. मग हे निश्चिततेचं तत्व हे लोककल्याणासाठी अपेक्षित आहे. तिसरं आहे सोयीस्करतेचं तत्व. सोयीस्कर म्हणजे काय की कर भरत असताना आपल्याला जी काही कागदपत्र सादर करावी लागतात तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला पुरेसा वेळ उपलब्ध करून दिला जातो, आणि आधीच तारीख डिक्लेअर केली जाते. शेवटची तारीख काय ते आधीच सरकार डिक्लेअर करते, जेणेकरून व्यक्तीला त्या तारखेच्या आतमध्ये ते सगळं मॅनेज करून, कागदपत्र असतील आणि पैसे असतील, हे सगळं मॅनेज करून त्याला भरता येईल. याला म्हणायचं सोयीस्करतेचं तत्व. आणि चौथं आहे काटकसरीचं तत्व. म्हणजे असं होता कामा नये की कराची वसुली करण्यासाठी सरकारने जे काही अधिकारी नेमले, कर्मचारी नेमले, प्रशासकीय यंत्रणा उभी केली, इमारत उभी केली, त्याच्यावरचाच खर्च जास्त आणि त्यांनी गोळा केलेल्या कर स्वरूपातला पैसा कमी. असं झालं तर ते उधळपट्टी झाली, त्याचा काही उपयोगच होणार नाही. म्हणून ही काटकसर सुद्धा विचारात घेतली जाते. म्हणजे लोककल्याण साध्य व्हावं त्या करांचा वापर करून सरकारला सार्वजनिक खर्च व्यवस्थित करता यावा याच्यासाठी करांची आकारणी करत असताना ही 4 तत्व विचारात घेतली जातात. कोणकोणती? समतेचं तत्व, निश्चिततेचं तत्व, सोयीस्करतेचं तत्व आणि काटकसरीचं तत्व. समता, निश्चितता, सोयीस्करपणा आणि काटकसरीपणा हे अवलंबण्याचा प्रयत्न सरकार करते, जेणेकरून जरी ते सक्तीचं देणं असलं तरी पण त्याद्वारे लोककल्याण साध्य व्हावं, लोकांना त्यासाठी पुरेसा अवधी मिळावा. आणि या पद्धतीनं कर जे आहेत तर या करांच्या बाबतीत बोललं जातं. आता जे वेगवेगळ्या प्रकारचे कर लागू होतात तर या वेगवेगळ्या प्रकारच्या करांमध्ये आपल्याला साधारणतः ही 4 वैशिष्ट्य दिसतात. पहिलं कोणतं की हे सक्तीचं देणं आहे, ती व्यक्ती नाकारू शकत नाही, नाकारलं तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. दुसरं काय सांगितलं? लाभाशिवाय देणं आहे, म्हणजे त्या करापासून व्यक्तीला काही विशेष लाभ मिळेलच याची गॅरंटी नाही. म्हणजे समजा आता एखाद्या व्यक्तीला वाटलं की मी लँड टॅक्स भरतोय, मी घराची पट्टी भरतोय, मग त्याच्याबरोबर जी बाकीच्या गोष्टी असतात म्हणजे वृक्ष कर, अंक तंक, हे सगळं मी भरतोय, पण माझ्या कॉलनीमध्ये मात्र सरकारने एकच झाड लावलेलं नाही, असं ती म्हणू शकत नाही. तिसरं आहे समाजहित. कर आकारत असताना आपण आता जी 4 तत्व बघितली ना तर ती 4 तत्व काय दर्शवतात तर समाजहित पुढे डोळ्यासमोर ठेवूनच सरकार करांची आकारणी करणार आहे. आणि चौथा आहे की मालमत्ता. म्हणजे हा कर नेमका कशावर लागू केला जातो तर उत्पन्नावर लागू केला जातो, व्यक्तींच्या मालमत्तेवर लागू केला जातो, वस्तू किंवा सेवांवर लागू केला जातो. कर लावतात पण तो वसूल करताना काय क्रायटेरिया आहे, कशावर लावला जातो तर हे आहे की व्यक्तीच्या उत्पन्नावर. व्यक्तीवर कर नाहीये, व्यक्तीच्या उत्पन्नावर कर आहे. ज्या व्यक्तींकडे मालमत्ता आहे त्यांच्या मालमत्तेवर कर आहे, किंवा वस्तू आणि सेवा ज्या बाजारामध्ये उपलब्ध होतात विक्रीसाठी तर त्यांच्यावर कर आहे.
आता ही जे 4 भाग आपण बघितले म्हणजे करांचा योग्य अर्थ आपल्याला लक्षात यावा ही त्या पाठीमागची अपेक्षा आहे. आता प्रत्यक्षामध्ये कर जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एकाला म्हणतात प्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीवर किंवा उद्योग संस्थेवर तो कर भरण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीनं स्वतःच्या उत्पन्नातून तो कर भरायचा आहे. बघा, प्रत्यक्ष कर म्हणजे त्या ज्या व्यक्तीवर तो कर भरण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीनं स्वतःच्या उत्पन्नातून तो भरायचा आहे. याचा अर्थ काय आहे की प्रत्यक्ष कर जो आहे ना, तर हा प्रत्यक्ष करामध्ये कराघात आणि कराभार हा एकाच व्यक्तीवर पडत असतो. बघा, प्रत्यक्ष कर, या प्रत्यक्ष करामध्ये कराघात आणि कराभार हा एकाच व्यक्तीवर किंवा संस्थेवर पडतो. कराघात म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीवर जबाबदारी सोपवलेली आहे की तू कर भरायचा आहे, तो झाला कराघात. आणि कराभार म्हणजे काय, कोणाच्या खिशातून तो कर जाणार आहे, म्हणजे कोणाच्या उत्पन्नातून तो कर जाणार आहे, त्याला म्हणायचं कराभार. मग या पद्धतीनं कराघात आणि कराभार हा जेव्हा एका व्यक्तीवर लागू होतो किंवा एका उद्योग संस्थेवर लागू होतो तेव्हा त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर. उदाहरणार्थ बघा, उत्पन्न कर नॅचरल आहे. आता ज्यांचं उत्पन्न आपल्याकडे आता बघा 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरायची गरज नाही. 5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना तो कर भरायचा आहे. आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ना त्यांनाच तो भरायचा आहे, त्यांना त्यांच्या उत्पन्नातूनच तो भरायचा आहे. मग काय झालं की भरण्याची जबाबदारी त्यांची, त्या संबंधित व्यक्तीची, म्हणजे कराघात त्या व्यक्तीवर आणि कराभार आपल्या उत्पन्नातून त्याला तेवढे पैसे काढून द्यावे लागणार आहे, म्हणजे कराभार पण काय झाला त्या व्यक्तीवर झाला. मग अशा करांना म्हणायचं प्रत्यक्ष कर. तुम्ही बघा, उत्पन्न कर म्हणजे इन्कम टॅक्स किंवा मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स हा कसा आहे, प्रत्यक्ष कराची उदाहरणं आहे. ज्यांच्या मालकीचं घर असतं त्यांना तो कर भरावा लागतो. ज्यांच्या मालकीची जमीन असते त्यांना तो कर भरावा लागतो. जर जमीनच मालकीची नसेल तर त्यांना तो भरावा लागणार नाही. मग हे झाली प्रत्यक्ष कराची उदाहरण. पुढचा भाग आहे अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष करामध्ये काय असतं, कराघात एका व्यक्तीवर असतो आणि कराभार दुसऱ्यांवर असू शकतो. हे 2 वेगवेगळ्या व्यक्तींवर असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं, अप्रत्यक्ष कर. 2 वेगवेगळ्या व्यक्तींवर कसं, आता तुम्ही बघा, समजा पूर्वी अनेक प्रकारचे कर होते, ते सगळे कर जाऊ नये ना, आता काय आलेलं आहे, एक कर आलेला आहे, वस्तू आणि सेवा कर, ज्याला आपण जीएसटी असं म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. मग हा जीएसटी काय आहे, कोण भरतं, तर जे बिझनेसमॅन आहेत ते भरणार, जे उत्पादक आहेत, विक्रेते आहेत, म्हणजे बिझनेस फील्ड मध्ये जे आहेत ते भरणार आहे. पण ते वसूल कोणाकडनं करणार आहे, ग्राहकांकडनं करणार आहे. वस्तूंच्या किमतीच्या माध्यमातून ते कोणाकडून वसूल करतात, ग्राहकांकडून वसूल करतात. म्हणजे कराघात भरण्याची जबाबदारी कोणाची आहे, विक्रेते, उत्पादक, बिझनेसमन यांची आहे. वसूल कोणाकडून करणार, ते देशातल्या ग्राहकांकडून वसूल करणार. ज्यांना ती संबंधित वस्तू विकली जाईल त्यांच्याकडनं ते वसूल करणार आहे. म्हणजे कराघात एकावर आहे आणि कराभार दुसऱ्यांवर टाकला जातो, त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कर. पूर्वी आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेल टॅक्स, उत्पादन टॅक्स असे वेगवेगळ्या प्रकारचे कर होते. आता ते सगळे जाऊन 19 ते 20 प्रकारच्या करांचं एकत्रीकरण करून सरकारने आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी आणलेला आहे. मग आता या जीएसटी मध्ये पण बघा श्रेणी आहेत, 5%, काही ठिकाणी 10%, काही ठिकाणी 12%, कुठे 18%, अशा प्रकारच्या श्रेणी आहेत. आणि मग हे जे कर आहेत तर ते शेवटी किमतीच्या माध्यमातून कोणाकडून वसूल केले जातात, ग्राहकांकडनं वसूल केले जातात. म्हणजे तिथे कराभार हा कोणावर पडणार आहे, तर प्रामुख्याने ग्राहकांवर पडणार आहे. मग या पद्धतीनं की अप्रत्यक्ष कर म्हणजे कराघात आणि कराघात हा 2 वेगवेगळ्या ठिकाणांवर असणं, 2 वेगवेगळ्या व्यक्तींवर असणं.
आणि प्रत्यक्ष कर म्हणजे कराघात आणि कराभार हा एकाच व्यक्तीवर असणं, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर. आता हे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आहेत, तर यांच्यापासून सरकारला जे उत्पन्न मिळतं, तर ते उत्पन्न अधिकाधिक मिळावं अशी सरकारची अपेक्षा असते. पण त्याचबरोबर लोककल्याण पण साध्य व्हावं. आपण जर खूपच जास्त कर आकारले तर पुढच्या वर्षी संबंधित सरकारला जनता निवडून देणार नाही, ही काळजी पण त्या सरकारांना असते. कारण लोकशाही शासन आहे, दर 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका होतात. एखाद्या सरकारनं करांचे दर खूप जास्त ठेवले तर काय होतं, लोक नाराज होतात. लोक नाराज झाले तर ते त्या शासनाला, त्या संबंधित पार्टीला निवडून देणार नाही, ही भीती शासनाला पण असते. त्यामुळे उत्पन्न तर जास्त मिळालं पाहिजे, पण लोक नाराज पण होता कामा नये. या पद्धतीनं हे उत्पन्न मिळवत असताना सरकारला पण तारेवरची कसरत करावी लागते. आता जे प्रत्यक्ष कर आहेत ना, जर आपण जगाचा विचार केला तर प्रत्यक्ष कर जे आहेत, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारांनी त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली आपल्याला दिसते. त्यातला पहिला आहे प्रमाणशीर कर. प्रत्यक्ष कर जो आहे तर पहिला भाग आहे प्रमाणशीर कर. प्रमाणशीर कर म्हणजे काय, तर व्यक्तीच्या उत्पन्नावर एकाच दरानं आकारणी करायची, त्याला म्हणायचं प्रमाणशीर कर. आणि प्रतिगामी कर म्हणजे काय, तर उलट करायचं, उत्पन्न वाढत गेलं की कर कमी कमी करत जायचं. बघा 3 प्रकार. पहिला मी तुम्हाला सांगितला प्रमाणशीर. प्रमाणशीर म्हणजे सगळ्यांना एकाच दरानं करांची आकारणी. आता आपण बघा, ज्या वस्तूंवर समजा देशामधल्या अशा 70 वस्तू आहेत की ज्याच्यावर 5% दरानं कर आकारणी होते. मग या वस्तू कोणी खरेदी करू, म्हणजे गरीब माणूस खरेदी करो, मध्यमवर्गीय असणारा खरेदी करेल, श्रीमंत खरेदी करेल, त्या सगळ्यांना किती कर भरावा लागणार आहे, 5% भरावा लागणार आहे. तो किमतीमध्ये अंतर्भूत आहे, म्हणजे त्या किमतीच्या माध्यमातून तो सगळ्यांना भरावा लागणार आहे. मग तिथं असं नाहीये की ती वस्तू श्रीमंत व्यक्ती घ्यायला गेली तर त्याला म्हणायचं तू 10% भर, आणि गरीब व्यक्ती घ्यायला गेली तर त्याला म्हणायचं तू 5% भर. असं आपण काही करू शकत नाही, त्याला म्हणायचं प्रमाणशीर कर. आणि प्रगतशील कर म्हणजे काय, तर प्रगतशील कर म्हणजे जसं जसं उत्पन्न वाढेल ना तसं तसं त्याच्याकडनं जास्त कर घ्यायचा, त्याला म्हणायचं प्रगतशील कर. तुम्ही बघा, प्रमाणशील करामध्ये सर्वांना एकाच दरानं कर भरावा लागतो, सर्वांना एकाच दराने कराची आकारणी केली जाते. आणि प्रगतशील करामध्ये कसं होतं, उत्पन्नात वाढ तर करात वाढ, संपत्तीत वाढ तर करात वाढ. म्हणून याला काय म्हणतात माहितीये, याला प्रगतशील कर असं म्हणतात. मग ज्याचं उत्पन्न जास्त त्याने जास्त भरायचे. मी मगाशी दिलेलं उदाहरण इन्कम टॅक्स, 5 लाख ते 10 लाखाच्या दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना आपल्या उत्पन्नाचा 10% भाग कर स्वरूपात भरायचा आहे. पण ज्यांचं उत्पन्न 10 लाखाच्या पुढे आहे त्यांना मात्र आपल्या उत्पन्नाचा 20% भाग कर स्वरूपात भरायचा आहे. मग हा काय झाला, प्रगतशील कर. म्हणजे आपल्याकडचा जीएसटी हा काय झाला, प्रमाणशील कर. प्रत्यक्षच कर आहे, सॉरी तो अप्रत्यक्ष कर आहे, पण तो कसा आहे, प्रमाणशील आहे. अप्रत्यक्ष का आहे, तर तो किमतीच्या माध्यमातून वसूल केला जातो. आणि इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्न कर, संपत्ती कर, प्रॉपर्टी टॅक्स हे कसे आहे, प्रगतशील कर आहे. जितकी तुमची संपत्ती जास्त तितकं तुम्हाला जास्त दरानं करांची आकारणी केली जाईल. आणि तिसरा आहे तो प्रकार, म्हणजे तो आता अस्तित्वात नाहीये, लोकशाही राज्यांमध्ये तो वापरला जात नाहीये, तर तो तिसरा आहे प्रतिगामी कर. प्रतिगामी कर म्हणजे काय, हे पूर्वीच्या काळी असायचं बघा, त्यावेळेला हुकुमशाही राजेशाही होती ना तेव्हा काही ठिकाणी असायचं. ते प्रतिगामी करामध्ये उत्पन्न जसजसं वाढत जाईल ना तस तसं करांचे दर कमी होत जातात. उत्पन्न वाढत जातं, करांचे दर कमी होतात. म्हणजे बघा तुम्ही की समजा एखाद्या व्यक्तीला वर्षाला ₹1,00,000 मिळतात, हे त्याचं उत्पन्न आहे, ठीक आहे. त्याला सांगितलं तू 5% कर भर. 5% म्हणजे किती झाले, त्यांनी ₹5,000 कर स्वरूपात भरायचे. आता एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे 20 लाख आहे, मग त्याला काय सांगायचं की तू फक्त 4% कर.
आता याच्या 4% जर आपण काढायला गेलो तर किती होणार? 4 पंचे 20 आणि पुढे 1 2 3 4 0 3 4 0. म्हणजे तरी तो कर जास्त भरणार आहे, पण त्याला खूपच अन्याय त्याच्यावर होऊ नये म्हणून त्याला 5%च्या ऐवजी 4% सांगायचं. आणखी उत्पन्न वाढत असेल तर त्याला 3%च लागू करायचं. खूप जास्त उत्पन्न असेल तर त्याला 1%च लागू करायचं. या पद्धतीने याला म्हणायचं प्रतिगामी कर. तर हा पण काही राज्यांमध्ये पूर्वीच्या काळी अंमलात आणला गेलेला आहे. अजूनही बघा काही विकसित राष्ट्रांमध्ये खर्चावर कर लावला जातो. ते लोक उत्पन्नावर कर लावत नाही, तर खर्चावर कर लावतात. मग खर्चावर कर लावत असताना काही ठिकाणी हे तत्व वापरलं जातं की खर्च खूपच जास्त असेल तर कराची टक्केवारी कमी केली जाते. कारण टक्केवारी कमी केली तरी शासनाला मिळणारा महसूल कसा असणार आहे, उत्पन्न कसं असणार आहे, जास्त असणार आहे. हे आपण या उदाहरणात जसं बघितलं, 1 लाख उत्पन्न असणारी व्यक्ती 5,000 भरते आणि 20 लाख उत्पन्न असणारी व्यक्ती काय करते आहे तर 2 लाख कर भरत आहे. तर या पद्धतीने याला म्हणायचं प्रतिगामी कर. उत्पन्नाच्या वाढीबरोबर करांच्या दराची आकारणी कमी कमी करत जाणं याला म्हणायचं प्रतिगामी कर. आपल्याकडे मात्र पहिली 2 तत्व जी आहेत प्रमाणशील आणि प्रगतशील, या 2 तत्वांचा वापर करांच्या पासून उत्पन्न मिळवण्यासाठी सरकार करत असते. तर हे झाले प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आता दुसरा भाग आपण बघा, मी फळ्यावर लिहून ठेवलेला आहे, करेतर उत्पन्न. या करेतर उत्पन्नामध्ये तुम्हाला अर्थ आधीच सांगितलंय की कर व्यतिरिक्त इतर मार्गांनी सरकारला जे उत्पन्न मिळते त्याचा समावेश आपण करेतर उत्पन्नामध्ये करत असतो. मग या करेतर उत्पन्नामध्ये पहिलं आहे ते म्हणजे शुल्क. पहिला भाग आहे शुल्क. शुल्क म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट कारणासाठी घेतलेली फी, त्याला म्हणायचं शुल्क. बघा तुम्ही शाळा कॉलेजमध्ये शिकता त्यावेळेला तुम्ही शैक्षणिक शुल्क भरता. मग शैक्षणिक शुल्क भरलं की त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळत आहे, शिक्षण मिळत आहे. त्याच्यानंतर समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी शुल्क भरता, बरोबर आहे. तर या पद्धतीनं किंवा विशिष्ट शासकीय घटकांचा जेव्हा आपण लाभ घेतो तेव्हा सुद्धा आपल्याला नोंदणी शुल्क भरावं लागतं. मग हे जे नोंदणी शुल्क आहे किंवा शैक्षणिक शुल्क आहे तर हे शुल्क म्हणजे विशिष्ट आकारलेली फीस आहे आणि ते उत्पन्न कोणाला मिळते, सरकारला मिळते. स्टॅम्प ड्युटी या माध्यमातून कुठल्याही स्टॅम्प पेपरवर आपण एखादी विशिष्ट गोष्ट लिहून सही करून देतो. मग तो स्टॅम्प पेपर कधी 10 रुपयाचा असतो, कधी 100चा असतो, कधी 5,000चा असतो, कधी त्यापेक्षाही जास्त असतो, कधी 1,000-2,000चा असतो. मग ही स्टॅम्प ड्युटी जी आपण भरतो ना तर ती झाली शुल्क. त्या विशिष्ट कार्या सेवेच्या बद्दल सरकारला भरलेली रक्कम, त्याला म्हणायचं शुल्क. दुसरं आहे जी सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या किमती. या माध्यमातून सरकारला, आता बघा काही सुविधा ज्या आहेत ना तर त्या सरकार पुरवत असते आपल्याला. फॉर एक्झाम्पल बघा अजूनही रेल्वे, आता सरकारने थोडंसं खाजगीकरण प्रायोगिक तत्वावर सुरू केलेलं आहे. म्हणजे काही महामार्गांवर खाजगी रेल्वे गाड्या सुरू केल्या जात आहेत, पण तो अजून त्या पूर्णतः सुरू झालेल्या नाहीये. ते प्रोजेक्ट वर्क चालू आहे अजून. पण आतापर्यंत तरी रेल्वेमध्ये आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपण जे काही रिझर्वेशन साठी भरतो किंवा रेल्वेचं भाडं भरतो किंवा प्लॅटफॉर्मचं तिकीट काढतो तर त्यापासूनचं उत्पन्न हे कोणाला मिळतं, रेल्वेला. रेल्वे काय आहे, सरकारी खातं आहे, म्हणजे ते उत्पन्न कोणाला मिळतं, सरकारला मिळतं. रेल्वेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात माल वाहतूक पण होत असते बघा. या माल वाहतुकीचं भाडं ते पण कोणाला मिळतं, सरकारला मिळतं. नंतर बघा आपण पोस्टात जातो, आपण काही कुरिअर करतो किंवा आपलं एखादं पत्र रजिस्टर करतो किंवा राखी वगैरे पाठवतो परगावी असणाऱ्या आपल्या बांधवांना. मग हे सगळ्यांसाठी आपल्याला स्टॅम्प लावावे लागतात, पैसे भरावे लागतात, तिकीट विकत घ्यावं लागतं. मग ते जे आहे ना टपाल शुल्क आपण त्याला म्हणूया, तर हे टपालाच्या बद्दल आपण जी काही किंमत, जे काही शुल्क आकारतो तर त्याचा समावेश होईल सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या किमती. सार्वजनिक म्हणजे सरकारच्या, सरकारने पुरवलेल्या वस्तू
आणि सरकारने पुरवलेल्या सेवा यांच्याबद्दल आपण जी किंमत मोजतो म्हणजे जे शुल्क देतो ते कोणाचं उत्पन्न असतं? मग ते सरकारचं उत्पन्न असतं. तिसरा मुद्दा आहे विशेष अधिभार. आता विशेष अधिभार म्हणजे काय आहे? तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या? नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड या झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था. या स्थानिक स्वराज्य संस्था काय करत असतात? तर आपल्या परिसरातील नागरिकांना रस्त्यांची सुविधा पुरवतात, ऊर्जा उपलब्ध करून देतात, पाणी पुरवठा, घरापर्यंत पाणी पुरवठ्याच्या सुविधा पुरवतात आणि त्यासाठी त्यांच्याकडनं त्यांची किंमत त्या संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था वसूल करत असतात. मग ही जी किंमत आहे याला इथे म्हटलं आहे विशेष अधिभार. त्या त्या कारणांसाठी आकारलेलं शुल्क, तर त्याचा समावेश केलेला आहे विशेष अधिभार या शब्दामध्ये. पुढचा भाग आहे दंड. म्हणजे बऱ्याचदा सरकारला काय होतं की दंड स्वरूपामध्ये पण उत्पन्न प्राप्त होतं. अर्थात दंड स्वरूपामध्ये जी काही रोख रक्कम जमा होते ना, त्याचा उद्देश उत्पन्न मिळवणं हा नसतो. त्याचा उद्देश काय असतो की सरकारने तयार केलेले नियम जे लोक तोडतात त्यांना त्यापासून परावृत्त करणे. मग नुसतं सांगून ते ऐकत नाही, पण जरा खिशाला भुर्दंड झाला ना तर काही लोकांना पटकन समज येते आणि मग ते पुढच्या वेळेस पासून नियम पाळायला लागतात. जसं बघा की आपण लायसन्स विना गाडी चालवली की आपल्याला दंड होतो, राईट? मग हा दंड, हे दंड म्हणजे काय झालं? सरकारचं उत्पन्न. हेल्मेट नाही घातलं, आजकाल मास्क नाही लावला तर आपल्याला दंड होतो. मग दंड झाल्यानंतर तो जो पैसा गोळा होतो तो पैसा म्हणजे सरकारचं काय आहे? उत्पन्न आहे. जेव्हा जेव्हा व्यक्ती कायद्याचं पालन करत नाही तेव्हा तेव्हा शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला दरवेळेला फक्त जेलच होईल असं नाहीये, तर बऱ्याचदा त्याला आर्थिक दंड आकारला जातो. म्हणजे त्याच्याकडनं पैसे वसूल करून घेतले जातात. तुम्ही रिझर्वेशन नसताना रिझर्वेशनच्या डब्यामध्ये जाऊन बसलात तर तिथेही तुम्हाला दंड भरावा लागतो. मग ही जी दंडाची रक्कम आहे तर ते काय झालं? सरकारचं उत्पन्न झालं. त्यानंतर पुढचा भाग आहे भेटी, अनुदान, देणग्या. आता हे भेटी, अनुदान, देणग्या काय आहेत? तर बघा, आपले समजा पंतप्रधान, राष्ट्रपती हे परदेशामध्ये गेले आणि मग तिथे त्यांना काही भेटवस्तू मिळतात, किंवा आपलं एखादं कमिटी ही परदेशामध्ये जाते, तिथे त्यांचे डिस्कशन्स होतात इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल लेवलवर आपल्या देशाची परिस्थिती काय, त्यांच्या देशाची परिस्थिती काय. आणि मग बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय संस्था किंवा विकसित राष्ट्र आपल्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी अनुदान देतात. म्हणजे एकतर भेट स्वरूपामध्ये वस्तू मिळतात किंवा पैसे मिळतात, दुसरं अनुदान दिली जातात की ठीक आहे तुमच्या देशामध्ये तुम्ही हे काम करा, हे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एवढी एवढी मदत करू. मग एवढी एवढी मदत करू म्हणजे ते काय झालं? आपल्याला मिळालेल्या अनुदान झाले. किंवा कधी आपल्याला देणग्या पण मिळतात. आपल्याकडे काही नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती आली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मदतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला देणग्या पण दिल्या जातात. आता अनुदान आणि देणग्या याच्यामध्ये काय समावेश आहे, काय फरक आहे? तर तुम्ही बघा की समजा परदेशातल्या लोकांनी आपल्या देशामध्ये काही स्वच्छतेसाठी म्हणा, वृक्षारोपणासाठी म्हणा, आपल्याला काही यंत्र पुरवली, काही मशिनरी पुरवली. आता त्या यंत्रांची किंमत होती, समजा एका यंत्राची किंमत आहे 5 लाख रुपये किंवा एखाद्या मशिनरीची किंमत आहे ही 100 लाख रुपये म्हणजे 1 करोड. ठीक आहे, तर ते काय करतात? आपल्याकडनं 5 लाख नाही वसूल करत, त्याच्यावरती ते आपल्याकडनं 3 लाखामध्ये किंवा 3.5 लाखामध्ये त्यांनी आपल्याला दिली. म्हणजे 1.5 लाख आपल्याला काय मिळालं? अनुदान मिळालं. त्यांनी पूर्ण 100% किंमत आपल्याकडनं घेतली नाही. कधी 20% त्यांनी भरली, 80% आपण भरली. याला म्हणायचं अनुदान. तुम्ही बघा गॅस सिलेंडर जो आहे तर त्याच्या पाठीमागे पण आपल्याला अनुदान मिळतं. एक गॅस सिलेंडर आपण जेव्हा म्हणतो की 650 रुपयाचा आहे तेव्हा त्याची बाजारातली किंमत ही 800-850 असते. मग ती जास्तीची रक्कम कोण भरतं? सरकार आपल्यासाठी भरतं. तसं सरकारला पण अनुदानाच्या स्वरूपात पैसे मिळतात म्हणजे मदत मिळते.
इथे काय झालं, मग सरकारचे 1.5 लाख रुपये वाचले. मग हे 1.5 लाख रुपये म्हणजे सरकारला मिळालेलं काय झालं, अनुदान झालं. त्याच्यानंतर देणग्यांच्या स्वरूपात मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या काळामध्ये विकसित राष्ट्र, आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला देणग्या देतात. ते देणग्या पण सरकारचं काय झालं, उत्पन्न झालं. एवढंच नाही तर देशातले लोक सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहायता निधी यांना देणग्या देत असतात. मग या देणग्या म्हणजे सरकारचं काय झालं, उत्पन्न झालं. आणि वेगवेगळ्या भेट स्वरूपामध्ये ज्या वस्तू मिळत असतात, कालांतरानं त्या वस्तूंचा लिलाव केला जातो आणि त्या लिलावापासून पण सरकारला उत्पन्न मिळते. मग या पद्धतीनं की भेट, अनुदान आणि देणग्या हे या मार्गाने सुद्धा सरकारला उत्पन्न मिळत असते. पुढचा भाग आहे, 6वा मुद्दा आहे, तो म्हणजे विशेष कर. आता विशेष कर कशाला म्हणायचं, तर विशेष अधिभार आणि विशेष कर याच्यामध्ये फरक आहे. की समजा सरकार कधी कधी नागरिकांचं आरोग्य किंवा त्यांचं हित, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक हित यांचा विचार करून त्यांच्या आरोग्याला किंवा त्यांच्या हिताला बाधक ठरेल अशा ज्या वस्तू असतात, तर अशा वस्तूंवर कर आकारते. फॉर एक्झाम्पल बघा, दारूचं सेवन करणं, मद्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी योग्य नाही. सिगारेटचं सेवन करणं किंवा अफू, इतर अंमली पदार्थ ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो, तर त्या ड्रग्जचं सेवन करणं हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते, समाजहित धोक्यामध्ये येऊ शकतं, त्या व्यक्तीचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. मग असं जे असतं ना, त्या वस्तू खूप महाग करून टाकायच्या, जेणेकरून त्या लोकांना खरेदी करण्याच्या कॅपॅसिटीमध्येच राहू नये. मग अशा वेळेला त्या वस्तूंवर सरकार काही एक्स्ट्रा कर आकारते. ते सरकारचे जे करांचे दर ठरलेले असतात ना, त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कर सरकार आकारते. तुम्ही बघा, कोविड काळामध्ये बरेच महिने, जवळजवळ 2-2.5 महिने मद्य विक्री होत नव्हती. त्यानंतर दिल्ली गव्हर्नमेंटनी काय केलं होतं, तर मद्य विक्रीवर काही काळासाठी एक्स्ट्रा टॅक्स लावलेला होता, जेणेकरून त्या मद्याची रक्कम डबल टिबल होईल, एवढा एक्स्ट्रा टॅक्स त्यांनी लावला होता. मग हा एक्स्ट्रा टॅक्स म्हणजे सरकारचं काय झालं, त्यावेळेला त्या दिल्ली गव्हर्नमेंटचं काय झालं, उत्पन्न झालं. आता तो पुन्हा थोडासा त्यांनी कमी केलेला आहे, पण अजूनही एक्स्ट्रा टॅक्स लागू आहे. उद्देश काय आहे की आधीच लोकांचे रोजगार गेलेले आहेत आणि जो काही थोडीफार शिल्लक असेल किंवा कुठे त्यांनी काम करायला सुरुवात केली असेल आणि ते सगळंच इन्कम जर त्यांनी दारूवर घालवलं, तर त्यांचं कुटुंब काय खाणार, ते तर उपाशी मरेल ना. मग अशा वेळेला त्यांचा विचार करून, त्या समाज हिताचा विचार करून सरकार काय करते, एक्स्ट्रा कर आकारते. त्याला म्हणायचं विशेष कर. जसा कोविड काळामध्ये हा दिल्ली गव्हर्नमेंटने मद्यावर लागलेला होता, हा झाला विशेष कर. आणि विशेष अधिभारचा अर्थ काय सांगितलं तुम्हाला, स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांना जे पाणी पुरवठा असेल, ऊर्जा असेल, रस्ते असेल, कचरा कुंड्या असतील, यांच्या ज्या सुविधा पुरवते त्याच्यासाठी जी आकारणी करते त्याला आपण विशेष अधिभार म्हणू शकतो. आणि आता शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे विशेष करानंतरचा कर्ज. आता सरकारला जेव्हा या वेगवेगळ्या मार्गाने मिळालेलं उत्पन्न हे विकास कामासाठी पुरत नाही, खर्च मात्र जास्त झालेला असतो, तेव्हा सरकार काय करते, कर्ज घेते. आता हे कर्ज कोणाकोणाकडून घेते सरकार, तर हे कर्ज म्हणजे पोस्टामध्ये ज्या लोकांच्या ठेवी असतात, प्रोव्हिडंट फंडाची रक्कम असते, तर त्या रकमेच्या माध्यमातून सरकार कर्ज उचलते. किंवा सरकारी कर्ज रोखे जे असतात ना, ते सरकार विक्रीला काढते आणि ते लोकांनी खरेदी करायचे, म्हणजे त्याचा पैसा कोणाला मिळतो, मग सरकारला मिळतो. हे झालं देशांतर्गत कर्ज. आणि देशाबाहेर पण म्हणजे विदेशी सरकारांकडून, शासनाकडून पण सरकार कर्ज मिळवते. म्हणजे समजा विकसित राष्ट्रांकडनं काही कर्ज घेतलं किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्याकडनं सरकार कर्ज मिळवते. आणि आजकाल तर कर्ज स्वरूपातल्या उत्पन्नावर सरकार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तुम्ही बघा, 1990 मध्ये अशी परिस्थिती होती की आपल्याला कुणीच कर्ज देत नव्हतं, तेव्हा आपण बँक ऑफ इंग्लंडमध्ये आपलं सोनं गहाण ठेवलं आणि त्यांच्याकडनं कर्ज घेतलं होतं. मग या पद्धतीनं की कर्ज हा शासनाच्या उत्पन्नाचा अलीकडच्या काळामध्ये एक महत्वाचा भाग झालेला आहे. तर हे झालं की सार्वजनिक खर्च.
याबद्दलचं विश्लेषण. बघा, सार्वजनिक खर्चामध्ये काय केलं आपण, तर 4 भाग सांगितले होते. कोणकोणते? विकास खर्च, त्याच्यानंतर दुसरा खर्च कोणता सांगितला, जो कल्याणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी केला जातो, ज्याला आपण विकासेतर खर्च म्हटलं. नंतर महसुली खर्च आणि भांडवली खर्च. हे सगळ्या प्रकारचे खर्च करण्यासाठी सरकारला उत्पन्नाची गरज असते. मग सरकार जे वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळवते त्याला आपण म्हटलं सार्वजनिक उत्पन्न. मग त्या सार्वजनिक उत्पन्नाचे 2 प्रकार आपण सांगितले, कर आणि करेतर उत्पन्न. आणि मग या कर उत्पन्नामध्ये आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर बघितले. करेतर उत्पन्नामध्ये आपण हे 7 मुद्दे अभ्यासले. तर या पद्धतीनं हा सार्वजनिक उत्पन्न जे आहे तर ते सार्वजनिक खर्च करण्यासाठी सरकारला महत्वाचं असतं. पुढच्या लेक्चरला आपण सगळे 19-20 प्रकारचे कर जाऊन जो जीएसटी आणलेला आहे सरकारने, तर त्या जीएसटी बद्दल थोडक्यात विवेचन बघूया. आणि त्यानंतर आपण 3रा भाग सार्वजनिक कर्ज हे सुरू करणार आहे. बघा, आपण 5 भाग या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. सार्वजनिक वित्त व्यवहार हे जे आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये पहिला भाग तुम्हाला सांगितला होता सार्वजनिक खर्च, त्यानंतर सार्वजनिक उत्पन्न जे आज आपण बघितलंय. त्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन. हे भाग आपल्याला अभ्यासायचे. टेक्स्टबुकच्या खालचे प्रश्न उत्तर सोडवा. वहीमध्ये प्रत्येक टॉपिक वरचे प्रश्न उत्तर लिहा, म्हणजे तुमचे त्याच एक उत्तम नोट्स होऊ शकते. आले लक्षात?